नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी उद्या परवा कोर्स घेणारच आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 अशा वेळात घेणार आहे आणि हा कोर्स स्टेशनजवळ घेतला जाईल. मी आज सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की अमेरिकन मार्केट हे बँकांचे रिझल्ट कसे लागतात याची वाट बघतात. तर वेल्स फार्गोचा रिझल्ट काही चांगला आला नाही, कारण त्यांचं इंटरेस्ट इन्कम कमी झालं म्हणून त्यांचं प्रॉफिटही कमी झालं. पण JP मॉर्गनचा रिझल्ट चांगला लागला. JP मॉर्गनचं प्रॉफिट वाढलं आणि नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलं. आता आपल्या इथे बघायचं झालं तर आज TCSचा रिझल्ट येणार होता. तो TCSचा रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आला. तर TCSच्या रिझल्टमध्ये आपण जर बघितलं तर 28 रुपये TCSने डिव्हिडंड दिला. त्यांचं EBIT मार्जिन पूर्वी 25% होतं, ते आता 26% एवढं झालं. आणि EBIT हे 11,155 कोटीवरून 15,618 कोटी एवढं झालं. डॉलर रेव्हेन्यू 736.30 कोटी झाला आहे. तर त्यांचं ॲट्रिशन हे कमी झालं आहे. 18वरून 12.5 एवढं ॲट्रिशन झालं आहे. त्यांचा रेव्हेन्यू 60,583 कोटीवरून 61,237 कोटी एवढा झाला आहे. आणि प्रॉफिट 11,734 कोटीवरून 12,240 कोटी एवढं झालं आहे. पण ही सगळी जी आकडेवारी आहे ती क्वार्टर ऑन क्वार्टर आहे. खरं आत्ताचा जो रिझल्ट असतो तो इयर ऑन इयर असतो. तर मार्केट संपल्यानंतर सगळी आकडेवारी क्वार्टर ऑन क्वार्टर दिलेली आहे. तर आपल्याला सोमवारी सगळे इयर ऑन इयर आकडेवारी मिळू शकते. पाऊंड 5 महिन्याच्या खालच्या स्तराला जाऊन पोचला आहे, लो पॉईंटला जाऊन पोचला आहे. TCSच्या रिझल्टमध्ये तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून 28 रुपये डिव्हिडंड दिला आहे, ही चांगली गोष्ट आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी मिक्स बॅग आहे. काही ठिकाणी अपेक्षा पूर्ण झाल्या तर काही ठिकाणी अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. प्रथम EPC या नावाचा शेअर आहे. त्यांना 497 कोटीची ऑर्डर मिळाली, त्यामुळे शेअरचा भाव 20% वाढला. HFCLला 64.93 कोटीची ऑर्डर मिळाली. हॅपीएस्ट माइंड हिने एनरकॉइल हे सस्टेनेबल विंड एनर्जी सोल्युशन लॉन्च केलं. कोलते पाटीलनी पण अपडेट दिले. त्यांचं कलेक्शन 20% वाढलं, ते 592 कोटी झालं. पण त्यांचं रिअलायझेशन जे आहे प्रत्येक स्क्वेअर फुटाला, ते रिअलायझेशन कमी झालं पूर्वीपेक्षा. आणि व्हॉल्यूम 10.03 एवढं झालं. लुपिनच्या
रभासा युनिटची तपासणी 8 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान झाली होती. या तपासणीत USFDAने एकही त्रुटी दाखवली नाही. व्होडाफोन आयडियाचा फॉलो ऑन पब्लिक इश्यू 18,000 कोटींचा 18 एप्रिलला येणार आहे. 18 एप्रिलला ओपन होईल. त्याचा प्राइस बँड 10 रुपये ते 11 रुपये एवढा असेल. FPO म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफर किंवा फॉलो ऑन पब्लिक इश्यू म्हणतो आपण त्याला. म्हणजे जो शेअर बाजारात ऑलरेडी ट्रेड होतोय त्याचा पुन्हा एकदा आलेला IPO, जो IPO पहिल्या ह्याला फॉलो करतो म्हणून त्याला फॉलो ऑन पब्लिक ऑफर असं म्हणतात. फायटर जेटसाठी सरकारने 65,000 कोटींचं टेंडर मागवलं आहे. आज भारतीय हेक्झाकॉमचं लिस्टिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 755 रुपयाला झालं, तर नॅशनल 755 रुपये 20 पैसे असं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 755 रुपयाला हे लिस्टिंग झालं. टाटा मोटर्सने शेल बरोबर चार्जिंग स्टेशनसाठी करार केला. आज मार्केट 800 पॉईंट डाऊन होतं. सुरुवातीला एवढं मार्केट डाऊन नव्हतं, पण मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं की मॉरिशस ट्रीटी त्याचा जो मार्केटवर परिणाम होईल तो जास्त असेल. त्याप्रमाणे मार्केट शेवटी 800 पॉईंटला बंद झालं. आता सोमवारी काय होत आहे? सोमवारी मार्केट TCSच्या रिझल्टवर रिॲक्ट करेल आणि त्याचप्रमाणे बाकीच्या उरलेल्या कंपन्यांचे रिझल्ट कसे येतील याचा अंदाज आपल्याला सोमवारी बांधता येईल. बघूया काय होत आहे. आज 800 पॉईंट खाली आहे, पण सोमवारी मार्केट तेजीत असू द्या अशी आपण इच्छा करूया. आत्तापर्यंत महागाईचे आकडे आले नाही. त्या महागाईच्या आकड्यांवर सुद्धा मार्केट सोमवारी रिॲक्ट करेल. बघू काय होत आहे. नमस्ते.